हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि आत्तापर्यंत आपण गणपतीचं डेकोरेशन, गौरी गणपतीचं जे डेकोरेशन असेल, मुकुट असेल, याचं सामान तर आपण बघतोच आहोत. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट असते गौरी गणपतीमध्ये, ती म्हणजे मोदक आणि जे फराळाचे पदार्थ आहेत, या पण गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात गौरी गणपतीमध्ये. तर या पदार्थांसाठी लागणाऱ्या जर वस्तू असतात, म्हणजे आपल्या कढया, मोठ्या मोठ्या पळ्या, पॅन असतात, हे जे सामान असतं ते आपल्याला लागत असतं. आणि हे सामान आपल्याला थोडंसं मोठ्या साईजमध्ये लागतं, म्हणजे दुकानदार असू देत किंवा आपण घरगुती बनवणार असू देत, आपल्याला ते जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असतं. आणि गौराईसमोर तो फराळ बायकांना बनवायला लागतो, तो थोडं जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचा असतो. गणपतीचे मोदक असू देत, तर प्रत्येक वेळी या गोष्टी जर्मन आणि नॉनस्टिकमध्ये बनवू नयेत, कारण जर्मन आणि नॉनस्टिक खरंच आता हेल्थसाठी खूप घातक आहे. तर बेस्ट ऑप्शन आहे लोखंडी वस्तू. लोखंडी ज्या कढया असतात, तवे असतात, त्यात जरी तुम्ही बनवलं तरी बेस्ट राहणार आहे. किंवा जे दुकानदार असतात, स्वीट मार्टवाले असतात, त्यांना पण या गोष्टी बनवाव्या लागतात. मिठाई त्या दिवसांमध्ये खूप प्रमाणात बनवायला लागते, कारण गौरी गणपतीमध्ये मिठाई खूप लागते. तर आपण आता अशा शॉपमध्ये जाणार आहोत, जे शॉप दुकानदारांसाठी पण तितकंच महत्त्वाचं आहे जितकं आपल्या स्त्रियांसाठी. तर तुम्ही आता बघणार आहात, थोड्याच वेळात पुढे तुम्हाला कळेलच की मी तुम्हाला कोणत्या अशा शॉपमध्ये घेऊन जाणार आहे, जिथे दोघांसाठी फायदा असणारे दुकान आणि आपल्या ज्या घरगुती आपल्या बायका आहेत त्यांच्यासाठी. तर चला. तर बघा, इथं क्वांटिटीमध्ये लोकांनी कढया घेतल्या होत्या. इथं त्यांनी त्या कढया बनवलेल्या ठेवल्या होत्या आणि प्रत्येक साईजमध्ये यांच्याकडे कढई होती. आता ही व्हाईट फिनिशमध्ये कढई आहे, लोखंडी, जी फक्त 160 रुपये किलो अशा दराने ते विकतात. आणि बघा, प्रत्येक साईज आहे. कानाच्या कढया आहेत, विदाऊट कानाच्या आहेत, अशा काही शेगड्या आहेत ज्या की जे केटरिंगवाले असतात त्यांना यूज होतात. आता ही आमची कढई जवळजवळ भरली 1.5 किलो आणि 160 रुपयाने बघा तुम्ही किती त्याचा कमी भावामध्ये ती मिळाली आम्हाला. आणि ही जी कढई आहे ही कोटिंग केलेली आहे आणि ही पण लोखंडाची आहे. फक्त ही कोटिंग केलेली कढई आहे ब्लॅक फिनिशमधली, ही फक्त नगावर मिळते आणि ती पण काहीतरी 220 रुपयाला का काहीतरी होती फक्त, मोठ्या साईजमध्ये. आणि बघा, खूप छान फिनिश होतं. ही अजून जास्ती भारी क्वालिटीची होती. तर याच्यामध्ये पण त्यांच्याकडे साईज होत्या, अगदी छोटी, म्हणजे आपल्या फोडणीच्या कढईपासून अशा साईज होत्या. आणि तवे बिवे तुम्हाला मागे दिसत असतील. खूप त्यांच्याकडे भांडी होती, केटरिंगवाल्यांसाठी पण जी लागतात ती पण भांडी होती. हे बघा, हे ग्रिल आहे ज्याच्यावर आपण ग्रिल करतो, जे नॉनव्हेज असतील, पनीरचे जे ग्रिलर लावतात ते ग्रिल होतं. इकडे काही चौरंग दिसतील, तिकडे बघा मोठ्या मोठे झारे होते, छोटे मोठे सगळे झारे होते, विळ्या होत्या यांच्याकडे, म्हणजे बऱ्याच प्रकारची भांडी होती. ही बघा, एकदम पसरट अशी पॅनसारखी कढई होती, खूप छान आहे. पसरट असू देत, खोलगट असू देत, जशा पाहिजे तशा कढया होत्या. आणि ज्या कोटिंगवाल्या कढया होत्या यावाल्या, त्या तुम्ही इंडक्शनमध्ये पण वापरू शकता. पसरट आहे, छान आहे. इंडक्शनला पण चालतं ते. 250 रुपयाला. तसे पॅन पण अवेलेबल होते लोखंडाचे त्यांच्याकडे. आणि इथे बघा काही तवे होते, हँडलवाले तवे होते, विदाऊट हँडलवाले तवे होते. तर तवे जे हँडलवाले होते ते नगावर होते आणि जे विदाऊट हँडलवाले होते ते 150 रुपये किलो अशा दराने होते. आणि प्रत्येक साईजमध्ये तवे होते. हे पॅन बघा, जे हॉटेलमध्ये यूज होतात ना, ते पॅन इथं होते. त्याच्यामध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळ्या साईज होत्या, छोट्यापासून अगदी मोठ्यापर्यंत साईज होत्या. आणि अगदी आपल्याला पाहिजे तसं खोलगट, उथळ सगळ्या ह्याच्यामध्ये असे काही चिमटे, पकडी आणि अशा मोठ्या मोठ्या पळ्या, छोट्या पळ्या, मोठ्या पळ्या, साईज वाईज त्यांच्याकडे पळ्या होत्या बघा तुम्ही. तर तांबं पितळ नंतर अजून एक चांगला ऑप्शन आहे, तो म्हणजे लोखंड. म्हणजे तांबं पितळ सगळ्यात बेस्टच आहे, पण आजकाल ते कलई लावणारे मिळत नाही, त्यामुळे तुम्ही लोखंडाच्या भांड्यात पण तुम्ही शिजवून खाऊ शकता, तेही चांगलं असतं. अशी बघा काही मोठे उलातणे पण होते यांच्याकडे, केटरिंगवाल्यांसाठी जे लागतात भांडी ते. आणि इथे बघा काही अशा कढया होत्या हँडलवाल्या, छोटे छोटे पॅन होते, छोट्यातले छोटे पॅन होते ऑमलेट बनवण्यासाठी असू देत किंवा अजून जास्ती काही, बादली असू देत, घमेली असू देत, अशी मोठी मोठी लाटणी. हे बघा होम हवनसाठी जे लागतं भांडं, त्याच्यामध्ये पण साईज होत्या, लग्नात असू देत, घराची पूजा असू देत. हे बघा, हे मोठे पावभाजीचे तवे, अशा काही उंदीर पकडायच्या जाळ्या, म्हणजे बरेच प्रकारची यांच्याकडे भांडी होती. या बघा मोठ्या मोठ्या कढया आहेत आणि असे झारे होते मोठे मोठे. बघा खूप प्रकारची भांडी अवेलेबल होती यांच्याकडे. हे बघा अशा छोट्या छोट्या जाळ्या,
अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे जे ट्रे आहेत हे स्वीट मार्टमध्ये लागतात. ह्याच्यामध्ये मिठाई ठेवली जाते. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या साईज अवेलेबल होत्या. तुम्ही घरगुती मिठाई बनवत असाल त्याच्यासाठी किंवा स्वीट होमवाले पण येऊन इथून घेऊन जाऊ शकतात. तर मंडळी नक्की एकदा व्हिजिट करा. तुम्हाला इथं सिंगल वस्तू पण मिळणार आहे. रविवार पेठमध्ये चौकातच हे दुकान आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस मिळणार आहे तुम्हाला. तर बघितल्यात तुम्ही सगळ्या वस्तू त्यांच्याकडे लोखंडाच्या होत्या. आणि मेन म्हणजे जे मागं तुम्हाला अंधार जो दिसत होता तिथं तो त्यांचा कारखाना होता. तिथं ते स्वतः प्रत्यक्षात त्या लोखंडाच्या कढया, तव्या, जे काही तुम्हाला सामान दिसत होतं ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात. म्हणजे ते तिथं स्वतः बनवतात. तो कारखाना त्या टायमिंगला बंद होता. जर तिथं चालू असतं बनवायची प्रोसेस तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवलं असतं. पण त्यांचा तो स्वतःचा कारखाना आहे. त्यामुळे त्या वस्तू त्यांच्याकडे खूप स्वस्त आणि वजनावर मिळतात. आम्ही बाहेर इन्क्वायरी करत गेलो होतो रविवार पेठमध्ये लोखंडाची कढई, पण आम्हाला 350-400च्या खाली कोणीही द्यायला तयार नव्हतं. तिथे आम्हाला मोठी कढई आणि प्लस कोटिंगवाली कढई आम्हाला फक्त मला वाटते 280 रुपयाला काहीतरी पडली. आणि जो पॅन होता तो पण लोखंडी पॅन घेतला. म्हणजे अशा दोन्ही मिळून आमचं फक्त 400 रुपये बिल झालं. आणि साईज बघितलं तुम्ही, मोठी साईज आहे, जेणेकरून त्याच्यात बेसन पीठ भाजता येईल किंवा आपलं जे खोबरं वगैरे असतं ते सारण बनवावं लागतं ते परतता येईल. मोदकासाठी जे सारण असतं ते. इवन तीच कढई दिवाळीसाठी पण, तळणीसाठी पण उपयोगी होणार आहे. आणि बाकी पण तुम्ही गोष्टी बघितल्यात. सगळ्या तिथं वजनावर गोष्टी आहेत. सगळ्या वजनावर सामान आहे. होलसेल रेटमध्ये सामान आहे. आणि जे दुकानवाले आहेत, दुकानवाले जरी याच्यात कोणी बघत असेल तरी त्यांच्या उपयोगी येणारं पण तिथं मोठं सामान आहे. लोक तिथून क्वांटिटीमध्ये विकायला कढया घेऊन जात होते. आणि तुम्ही घरगुती वापरासाठी 1-2 पण तिथून वस्तू घेऊ शकता किंवा तुम्ही लॉटमध्ये माल उचलून तुम्ही सेल करायला पण घेऊन जाऊ शकता. तर हे जे शॉप आहे ते रविवार पेठमध्ये आहे. आणि ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर चला, व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.